तर बघा युनिट नंबर 2 मधला टॉपिक नंबर 2 आहे ग्राइंड नावाचा, जो सुंदरेश्वरन सी नावाच्या लेखकाने लिहिलेला आहे. सुंदरेश्वरन सी नावाच्या लेखकाने तो लिहिलेला आहे. ग्राइंड हा टॉपिक आहे आणि आता ग्राइंड या शब्दाचा जो शब्दशः अर्थ आहे तो बारीक करणे असा आहे किंवा घासून पॉलिश करणे. तर थोडक्यात त्याच अर्थाचा मिळता जुळता टॉपिक हा आहे आणि त्याच्यामध्ये काय करण्यात आलेलं आहे तर तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला सतत अशा पद्धतीने काय करावं लागणार आहे, स्वतःला पॉलिश करावं लागणार आहे. तर ते जे आहे स्वतःला पॉलिश करावं लागणे किंवा कष्ट करणे ही एक गोष्ट जी आहे ती त्यांनी इथं सांगितलेली आहे. वेगवेगळ्या लोकांचे जे काही आयुष्यातले काही क्षण आहेत किंवा वेगवेगळ्या लोकांचं जे काही आयुष्य आहे ते त्यांनी कसं घडवलेलं आहे ते या टॉपिक मध्ये थोडक्यात सांगण्यात आलेलं आहे. तर जो शब्दशः अर्थ आहे ग्राइंड या टॉपिकचा तो थोडासा बाजूला ठेवायचा आहे. बारीक करणे किंवा घासून पॉलिश करणे आणि त्याचा आपण थोडक्यात असा अर्थ घेऊ शकतो की आपण काय करायचं आहे तर कष्ट करायचे किंवा आपण त्याला काय म्हणतो थोडक्यात आपल्या आयुष्यामध्ये यश संपादन करण्यासाठी आपल्याला थोडंसं झिजावं लागणार आहे. तर बघा तो टॉपिक जो आहे त्याच्यामध्ये काय आहे तर लेखक म्हणतो की प्रत्येक प्रसिद्ध व्यक्ती जो आहे तो सल्ला देत असताना आपल्याला असा सल्ला देत असतो की तुम्ही स्वप्न बघा, कारण स्वप्न जे आहे ते पूर्ण होत असतात. इतिहासामध्ये ज्यांनी आपलं नाव सुवर्णाक्षराने कोरलेलं आहे अशा प्रत्येक प्रसिद्ध व्यक्तीनं सल्ला देताना सगळ्यांना हाच सल्ला दिलेला आहे की तुम्ही स्वप्न बघा, कारण स्वप्न जे आहेत ती पूर्ण होतात. तर हा जो सल्ला आहे तो काय करण्यात आलेला आहे तर प्रत्येक प्रसिद्ध व्यक्तीने जे काही इतर व्यक्ती आहेत त्या सर्व व्यक्तींना दिलेला आहे. लेखक म्हणतो की आपण सर्वजण स्वप्न पाहतो आणि आपण स्वप्न अशी पाहतो की ज्या गोष्टी आपल्याला मिळवायच्यात आयुष्यामध्ये त्या गोष्टी आपण मिळवण्याची स्वप्न पाहतो. मग आपण त्याच्यासाठी जे आपण करतोय ते अतिशय चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे किंवा आपल्या अवतीभोवती जे आहेत ती सोयी सुविधा असल्या पाहिजेत किंवा या जगामध्ये ज्या काही चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजेत अशी सगळ्यांची स्वप्न असतात. आणि ही स्वप्न प्रत्येक व्यक्ती या पृथ्वी तलावचा जो आहे तो प्रत्येक व्यक्ती हे स्वप्न जे आहे ते बाळगत असतो की आपल्याकडे जगातल्या सगळ्या सुख सुविधा असल्या पाहिजेत आणि आपली स्वप्न जी आहे ती कशी असतात तर मोठी असतात. तर अशी मोठी स्वप्न आपण नेहमी पाहत असतो, परंतु लेखक म्हणतो की इथंच फक्त काम संपतं असं नाही. म्हणजे स्वप्न पाहिलं म्हणजे सगळं पूर्ण मिळालं असं नाही, तर स्वप्न पाहणं म्हणजे अर्धी लढाई जिंकल्यासारखं आहे. स्वप्न पाहणं म्हणजे काय आहे तर आपण निम्मा आपलं जो काही कार्य आहे ते पूर्ण केलेलं आहे आणि पुढचं जे कार्य आहे ते अतिशय महत्वाचं आहे. आणि पुढचं कार्य काय आहे तर जे आपण स्वप्न पाहिलेलं आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी करावी लागणारी कृती ही अतिशय महत्वाची आहे असं लेखक म्हणतो. तर तो म्हणतो, मग लेखक तिथे एका व्यक्तीचं मत व्यक्त करतो की तुम्हाला आयुष्यामध्ये जे काही बनायचं असतं ते बनण्यासाठी तुम्हाला काही ना काहीतरी त्याग जो आहे तो करावा लागतो. तुम्हाला काही ना काही गोष्टी जी आहे ती त्यागाच्या स्वरूपात द्यावी लागते. तर पुढे लेखक म्हणतोय की तुम्ही मग काय करायचं आहे तर एक एक पाऊल पुढे टाकत जायचं आहे आणि तुमचं स्वप्न जे आहे ते पूर्ण करायला लागायचं आहे किंवा पूर्ण करण्यामध्ये तुमचं स्वप्न जे आहे जे तुम्हाला बनायचं आहे ते बनण्यासाठी तुम्हाला जे काही करायचं आहे त्याच्यासाठी एक एक पाऊल पुढे टाकणं गरजेचं आहे. दुसरा कोणताही मार्ग तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नाही. तर तुम्हाला काय करणं गरजेचं आहे तर एक एक पाऊल जे आहे ते पुढे टाकणं गरजेचं आहे. म्हणजे ते स्वप्न पूर्ण करत असताना
आता बऱ्याच जणांना तुमच्यापैकी वाटत असेल की मला हे बनायचंय ते बनायचंय, परंतु त्याच्यासाठी तुम्ही काय करताय हे महत्वाचं आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटत असतं मनामध्ये की मला मोठा सायंटिस्ट बनायचा आहे, परंतु सायंटिस्ट बनण्यासाठी सिन्सिअरिटी लागते. शिवाय तुम्ही त्या पद्धतीने तुमचा अभ्यास असला पाहिजे. नाहीतर बऱ्याच जणांची स्वप्न अशी असतात की मला सायंटिस्ट बनायचं आहे आणि दिवसभर कुठेतरी टाइमपास करत बसतात. सायंटिस्ट बनणारे लोक टाइमपास कधीच करत नसतात. म्हणजे स्वप्न जे आपल्याला आपण जे स्वप्न पाहिलेलं आहे, आपली जी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी आपण काही काम करतोय की नाही, त्याच्याकडे एक एक पाऊल टाकत पुढे जातोय की नाही, हे अतिशय महत्वाचं आहे असं लेखक म्हणतोय. तर पहिल्या उतार्यामध्ये एक जनरल इंट्रोडक्शन टाईप लेखकानं लिहिलेलं आहे की तुम्ही स्वप्न पाहायचे, कारण स्वप्न जे आहे ते पूर्ण होतात असं इतिहासामध्ये नाव कोरलेल्या प्रत्येक व्यक्तीने इतरांना सल्ला दिलेला आहे. आणि आपण सर्वजण स्वप्न पाहतो, आपली स्वप्न जे आहे ती फार मोठी असतात. आपल्याला वाटतं की आपल्याकडे या गोष्टी असाव्यात, त्या गोष्टी असाव्यात, अशी आपली स्वप्न असतात. आणि ती जी स्वप्नांची यादी आहे, म्हणजे स्वप्न आपल्याकडे जे काही आपण स्वप्न पाहतो त्याची यादी जी आहे ती फार मोठी असते. तर आणि ते फक्त तिथंच थांबत नाही, म्हणजे स्वप्न पाहिलं म्हणजे सगळं मिळालं असं नाही. तर स्वप्न पाहणं ही एक एक गोष्ट आहे, नाण्याची एक बाजू आहे. नाण्याची दुसरी बाजू काय आहे, तर जे स्वप्न आपण पाहिलेलं आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण काही करतो का? आपण जे स्वप्न पाहिलेलं आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण जे आपल्याला काम करावं लागणार आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते करतोय का, हे अतिशय महत्वाचं आहे असं लेखक म्हणतो. अजून एका व्यक्तीचं, महर्षी या नावाचा व्यक्ती आहे, त्याचं मत एक लेखक व्यक्त करतोय की तुम्हाला जे काही बनायचं आहे ते बनण्यासाठी तुम्हाला त्याग करावा लागणार आहे, काही ना काही गोष्ट तुम्हाला स्वतःची द्यावी लागणार आहे. तर तुम्ही एक एक पाऊल टाकत पुढे जायचं आहे असं लेखक म्हणतो, आणि मगच तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता. तिथं कोणताही दुसरा मार्ग उपलब्ध नाही असं लेखक म्हणतोय. पुढे लेखक म्हणतो की आपल्याकडे आपल्या प्रत्येकाचं मोठं स्वप्न असतं, आपल्या आशा अपेक्षा ज्या आहेत ह्या फार मोठ्या असतात, परंतु ज्यावेळी त्या आशा अपेक्षा पूर्ण करण्याची वेळ येते किंवा ज्यावेळी आपण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण ऍक्च्युली ज्यावेळी ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवायचं काम करतो, त्यावेळी मात्र आपल्या मनामध्ये भीती निर्माण होते. आपल्याला डाऊट निर्माण होतो आपल्या मनामध्ये की हे मी करू शकतो का, अशा प्रकारची गोष्ट माझ्याकडून शक्य होईल का, समजा माझ्याकडचे सगळे पैसे संपले तर काय होईल, किंवा मी जर यामध्ये नापास झालो, यामध्ये फेल झालो, तर माझ्या आयुष्यामध्ये मला पूर्णपणे रिग्रेट म्हणजे आपण पश्चाताप करण्याशिवाय काय राहणार नाही. आणि सर्वात महत्वाचा जो प्रश्न आपल्या मनात येतो म्हणजे तो काय आहे, तर लोक काय म्हणतील, म्हणजे मी हे जे काम करायला लागलो याच्याबद्दल लोक काय म्हणतील. जर मी फेल झालो तर मला थोडक्यात एम्बॅरेसमेंट वाटेल, म्हणजे थोडंसं लाजिरवाणं वाटेल, माझ्या कुटुंबाला लाजिरवाणं वाटेल की हा व्यक्ती एवढं सगळं काम करत होता आणि त्याचं काहीच झालं नाही, असं लोकांमध्ये माझा हसू होईल चार चौघांमध्ये. हा एक सर्वात महत्वाचा आपल्या मनामध्ये डाऊट जो आहे तो निर्माण होत असतो. तर असे जे प्रश्न आहेत हे कमकुवत मनाचे जे लोक आहेत त्यांच्या मनामध्ये निर्माण होत असतात नेहमी, असं लेखक म्हणतो. हे जे प्रश्न आहेत की मी फेल झालो तर काय होईल, माझ्या सगळे पैसे संपले तर काय होईल, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लोक काय म्हणतील, लोक माझ्यावरती हसतील मी जर फेल झालो तर. हे सगळे जे प्रश्न आहेत हे कमकुवत लोकांच्या मनामध्ये येतात असं लेखक म्हणतो. आणि याच प्रश्नांमुळं आपण काय करतो, तर आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी करावं लागणारं जे काम आहे, जे पुढे पाऊल टाकावं लागणारं जे पाऊल आहे ते आपण टाकत नाही असं लेखक म्हणतो. म्हणजे जनरली आपण सुरुवात की जे धड्याची केलेल्या लेखकानं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की आपल्या अशा अपेक्षा काय असतात, आपली स्वप्न काय असतात, आणि ती पूर्ण करण्यासाठी आपण काय करतो काम. आणि त्याच्यानंतर आपल्या मनामध्ये काही डाऊट निर्माण होतात स्वतःबद्दल, की आपल्याला एखाद्याला वाटत असते की मला सायंटिस्ट व्हायचं आहे, परंतु पहिला मनात विचार येतो की आपल्याला सायंटिस्ट व्हायचं आहे हे म्हणणं सुद्धा चार चौघामध्ये अवघड आहे. कारण का, तर लोक माझ्यावरती हसतील की तुला काय येतंय, तू कसा सायंटिस्ट होणार आहे वगैरे, अशा पद्धतीचे प्रश्न विचारू शकतात. तर हे स्वतःच्या बाबतीत निर्माण झालेला जो न्यूनगंड आहे तो न्यूनगंड आधी लेखक म्हणतो की मनातून बाहेर काढून टाकला पाहिजे, आणि आपलं जे स्वप्न पूर्ण करायचं आहे त्याच्यासाठी दररोज थोडा वेळ कार्य करत राहिलं पाहिजे असं लेखक म्हणतात. आता याच्या पुढे लेखकाने काय केलेलं आहे, तर काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. जे एक्झाम्पल्स कशा स्वरूपाचे आहेत बघा. तर काही प्रसिद्ध व्यक्ती आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये काय घडलेलं आहे आणि त्यांनी त्यांचं स्वप्न कसं पूर्ण केलं आणि त्यांचं ध्येय कसं त्यांनी गाठलेलं आहे याच्याबद्दलचे एक्झाम्पल्स त्यांनी दिलेले आहेत. तर लेखक म्हणतो की तुम्ही ज्यावेळी तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी किंवा तुमचं ध्येय गाठण्यासाठी ज्यावेळी तुम्ही कामाला सुरुवात कराल, ज्यावेळी तुम्ही खरोखर ते कार्य करायला सुरुवात कराल,
त्यावेळी तुमची सुरुवात जी काही फार मोठी होणार नाही. म्हणजे तुम्हाला सायंटिस्ट व्हायचं आणि लगेचच तुम्हाला कुठेतरी जॉब मिळेल सायंटिस्टचा, असं नाही. जर तुम्हाला सायंटिस्ट व्हायचं असेल तर तुम्हाला सुरुवातीला जे काही कार्य करायचं आहे, तुम्हाला काही डिग्रीज घ्यावे लागतील, काही अभ्यास करावा लागेल. तर ती सुरुवात जे काय ती फार मोठी असणार आहे असं नाही म्हणतो लेखक. तुम्हाला जरी वाटत असलं की हे काही बरोबर नाहीये किंवा हे आपल्या ध्येयाकडे जाणारी वाट नाही किंवा त्याच्यामध्ये काही योग्य असं होतंय असं वाटत नाही, असं जरी वाटत असलं तरी तुम्ही पुढं ते काम जे आहे ते चालू ठेवलं पाहिजे असं लेखक म्हणतो. पुढे एक एक्झाम्पल देतो की धावण्यामध्ये जागतिक विक्रम निर्माण केलेला जो हुसेन बोल्ट नावाचा व्यक्ती आहे, ज्याने 100 मीटर हे 9.58 सेकंदामध्ये पार केलेलं आहे. त्याने एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलेलं आहे की त्याच्या मनामध्ये काय विचार चाललेले असतात ज्यावेळी तो धावण्याची प्रॅक्टिस करत असतो आणि पूर्णपणे दमलेला ज्यावेळी असतो आणि धावण्याची प्रॅक्टिस करत असतो, त्यावेळी त्याच्या मनामध्ये काय विचार चाललेले असतात असं त्यावेळी त्याला प्रश्न विचारला. तर त्यावेळी तो म्हटला की त्यावेळी मला असं वाटत होतं की सगळं हे सोडून द्यावं आणि घरी निघून जावं, कारण हे फार दमछाक करणार आहे आणि हे सोडून द्यावं असं वाटत होतं. हे सगळं जाऊ दे, मरू दे तिकडं, असं त्याला त्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण व्हायचा. घरी जाऊन आपण निवांत झोपूयात असं त्याच्या मनामध्ये विचार यायचा. परंतु तो म्हणतो की ज्यावेळी तो बेडमधून उठायचा सकाळी, त्यावेळी त्याला लक्षात यायचं की आपल्यासाठी आज कशा प्रकारचं ट्रेनिंग आहे, आपल्यासाठी कशा प्रकारचं ट्रेनिंग जे आहे ते प्लॅन केलं गेलेलं आहे. आणि मग ज्यावेळी ते ट्रेनिंगचं जे काही आठवायचं हुसेन बोल्टला, त्यावेळी तो म्हणायचा की नको आज जायला नको, जाऊ दे. परंतु तो म्हटला की नाही, दुसऱ्या मनात माझ्या विचार आलेला आहे की नाही आपण गेलंच पाहिजे. आणि त्याचा जो दुसरा विचार त्याच्या मनात आलेला आहे की हे सगळं असं जरी असलं तरी आपण गेलंच पाहिजे आणि आपण केलंच पाहिजे, या विचारामुळे आज तो कोण झालेला आहे तर हुसेन बोल्ट झालेला आहे. म्हणजे त्यानं त्याचं ध्येय पूर्ण करण्यासाठी मनामध्ये बरेचसे निगेटिव्ह विचार त्याच्या आलेले आहेत, तरी सुद्धा त्यानं काय केलेलं आहे, ते निगेटिव्ह विचार बाजूला सारलेले आहे. त्यांनी तो काय म्हटलेला आहे की आपण जे ट्रेनिंग घेतोय ते फार दमवणार आहे, फार कष्टाचं आहे, तरी सुद्धा आपण ते केलं पाहिजे असं त्यानं शेवटी स्वतःच्या मनाला सांगितलं आणि त्यानं ते केलेलं आहे. आणि मग तो आज जागतिक विक्रम निर्माण करणारा, धावण्यामध्ये जागतिक विक्रम निर्माण करणारा व्यक्ती बनलेला आहे असं तिथं सांगितलं गेलेलं आहे. लेखक पुढे म्हणतो की असे बरेचसे लोक आहेत जे अशा नकारात्मक विचार सरणीतून जात असतात. म्हणजे हे करायला नको आहे तरी परंतु आपण केलं पाहिजे. आणि मग सकारात्मकतेनं ते काय म्हणतात की हे जरी दमछाक करणार असलं, हे जरी आपल्याला थोडंसं त्रास देणार असलं, तरी सुद्धा आपण एक एक पाऊल पुढे टाकत जायचं आहे आणि हा निगेटिव्ह माइंडसेट बाजूला काढायचा आहे. असा निगेटिव्ह माइंडसेट जरी झालेला असला तरी सुद्धा ज्यांनी स्वतःचं कार्य करत राहिलेले आहेत तेच लोक आयुष्यामध्ये यशस्वी झालेले आहेत आणि म्हणूनच त्यांना लेजंड असं म्हटलं जातं. लेजंड म्हणजे प्रसिद्ध व्यक्ती. तर अशा प्रकारे निगेटिव्ह माइंडसेट असताना सुद्धा लोकांनी काय केलेलं आहे तर कार्य जे आहे ते स्वतःचं पुढे तसंच चालू ठेवलेलं आहे आणि स्वतःच्या क्षेत्रामध्ये ते यशस्वी झालेले आहेत. आणि म्हणूनच त्यांना प्रसिद्ध व्यक्ती असं म्हटलं जातं किंवा लेजंड म्हटलं जातं. शरीर आपल्याला सांगत असते की नाही आज करायचं नाही, मी दमलेलो आहे, किंवा आपलं मन म्हणत असते की नको आता आपण फार थकलेलो आहोत, आपल्याला नकोय करायला. परंतु ज्यावेळी आपलं मन म्हणत असतं की आपलं जे हृदय जे आहे ते आपल्याला सांगत असतं की नाही, आपल्याकडे आपलं ध्येय अजून पूर्ण झालेलं नाही, त्यामुळे आपल्याला ध्येय प्राप्तीसाठी हे काम जे आहे ते करावंच लागणार आहे, हे जे आपण ठरवलेलं आहे ते पूर्ण करायचंच आहे. आणि मग ज्यावेळी आपण कामाला लागतो तर त्याला ग्राइंड असं म्हटलं जातं. आता ग्राइंड या शब्दाचा अर्थ थोडासा इथे त्यांनी एक्सप्लेन केलेला आहे की ग्राइंड म्हणजे काय तर नकारात्मक मनात आलेला नकारात्मक विचार आणि तो बाजूला सारून आपण सकारात्मकतेनं काम करत राहणं, म्हणजे मनातली जी द्विधा अवस्था आहे, संघर्ष त्यात थोडक्यात आपण म्हणू शकतो त्याला. ग्राइंड म्हणजे काय तर नकारात्मक विचार आणि सकारात्मक विचारांमधला जो संघर्ष आहे त्याला ग्राइंड असं म्हटलं जातं. हा थोडासा अर्थ तिथे त्यांनी एक्सप्लेन केलेला आहे. करण्यापेक्षा बोलणं अतिशय सोपं आहे असं बऱ्याच वेळा म्हटलं जातं. करण्यापेक्षा बोलणं अतिशय सोपं आहे, परंतु जर तुम्हाला मोठं बनायचं असेल तर तुम्ही सुरुवात करणं अतिशय गरजेचं आहे. जर तुम्हाला मोठा व्यक्ती व्हायचा असेल तर तुम्ही हळूहळू तुमच्या ध्येयाकडे चालत राहणं गरजेचं आहे. आणि हा जो ग्राइंड माइंडसेट आहे, ग्राइंड माइंडसेट म्हणजे काय तर जो मनातला संघर्ष आहे, एक निगेटिव्ह माइंड आणि पॉझिटिव्ह माइंड याचा, तो दिवस रात्र आपल्या मनामध्ये चालूच असतो. परंतु तो जो संघर्ष आहे त्या संघर्षातूनच आपण काय करायचं तर आपलं यश जे आहे ते संपादित करायचं आहे. बऱ्याच वेळा आपल्याला ते कुणीतरी फोर्सफुली करायला लावतंय असं वाटतं, किंवा सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपल्याला ते नको नकोसं वाटतं. परंतु जर तुम्हाला आयुष्यामध्ये मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला कार्य करत राहिलं पाहिजे, संघर्ष हा करत राहिला पाहिजे असं
लेखक म्हणतो जरी तुम्ही किती जरी दमलात तरी तुम्हाला संघर्ष करावाच लागणार आहे आणि तुम्हाला मगच यश मिळेल असं लेखक म्हणतो. पुढे तो एक एक्झाम्पल देतो. बॉक्सिंग मधला जो अतिशय नावाजलेला व्यक्ती आहे मोहम्मद अली याचं उदाहरण देतो लेखक. तो म्हणतो की त्याला एका इंटरव्ह्यू मध्ये प्रश्न विचारला होता की तुम्ही दिवसाच्या किती उठाबशा काढता, असा प्रश्न बॉक्सिंगचा जो नावाजलेला व्यक्ती आहे बॉक्सिंग मधला मोहम्मद अली त्याला विचारण्यात आलेला आहे. त्यावेळी तो म्हटलेला आहे की मी किती उठाबशा काढतो हे मी कधीच मोजत नाही, मी किती उठाबशा काढतो हे मी कधीच मोजत नाही असं तो म्हणतो. पण ज्यावेळी माझे पाय उठाबशा काढत असताना दुखतात तिथून पुढे मी किती काढू शकतो हे माझ्यासाठी अतिशय महत्वाचं आहे असं मोहम्मद अली म्हणतो. कारण तो म्हणतो की सहज मिळणारं यश किंवा एका रात्रीत मिळणारं यश अशी कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही. म्हणजे एखादा व्यक्ती आज सामान्य व्यक्ती आहे दुसऱ्या दिवशी लगेचच यशस्वी झालेला आहे असं कधीच होत नाही असं तो म्हणतो. त्याच्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो आणि तुम्हाला तुमचं जे काही कार्य आहे ते सतत चालू ठेवावं लागतं असं मोहम्मद अली जो आहे तो म्हणतो. तर एक दोन एक्झाम्पल्स हे दिलेले आहेत या पॅसेजमध्ये. हुसेन बोल्टचं एक एक्झाम्पल दिलं आणि मोहम्मद अलीचं एक दिलेलं आहे. त्यानंतर पुढं आहे लिओनेल मेस्सी नावाचा जो फुटबॉल प्लेअर आहे बार्सिलोना अर्जेंटिनाचा. तर त्याचं एक एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे. 4 वर्ष तो सलग काय झालेला आहे तर प्लेअर ऑफ द इयर किताब त्यानं पटकावलेला आहे लिओनेल मेस्सीनं. तर त्याचं एक एक्झाम्पल तिथे देण्यात आलेलं आहे आणि तो काय म्हणतोय बघा. तर लिओनेल मेस्सी नावाचा जो फुटबॉल प्लेअर आहे तो सगळ्यालाच माहिती आहे. तर त्याचं एक त्याच्या आयुष्यातला एक प्रसंग त्यांनी तिथे सांगितलेला आहे. तर सलग 4 वर्ष त्याला प्लेअर ऑफ द इयरचा किताब मिळालेला आहे आणि तो एकदा म्हणतो की मला हा किताब मिळवण्यासाठी किंवा जगामध्ये प्रसिद्ध होण्यासाठी 19 वर्षाचा कालावधी लागलेला आहे. तर तो पुढे म्हणतो की काय आहे तर तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. तुम्हाला स्वतःला जरी नको नको वाटत असलं तरी सुद्धा स्वतःला पुढे ढकलणं गरजेचं आहे. तुम्हाला बऱ्याच वेळा कंटाळा आलेला असेल, तुम्ही दमलेला असाल तरी सुद्धा तुम्ही काय करणं गरजेचं आहे तर तुमच्या ध्येयाकडे चालत राहणं गरजेचं आहे. ज्यावेळी तुम्ही दिवस रात्र कष्ट करता त्याच वेळी तुम्ही काय करता तर त्याच वेळी तुम्ही प्रसिद्ध होता. आणि सॅक्रिफाईस म्हणजे दान हे करणं, काही गोष्टी ज्या आहेत ह्या यांचं सॅक्रिफाईस करणं अतिशय महत्वाचं आहे. काहीतरी तुम्हाला यश मिळवण्यासाठी तुम्हाला काही ना काहीतरी गमवावं लागतं. ते अतिशय महत्वाचं आहे असं लिओनेल मेस्सी म्हणतो. कारण जगातला प्रत्येक व्यक्ती हा टॅलेंटेड आहे. प्रत्येक व्यक्ती जगातला हा टॅलेंटेड आहे आणि म्हणून तुम्ही एकमेव आहात. म्हणजे प्रत्येक व्यक्ती टॅलेंटेड आहे म्हणून प्रत्येक व्यक्ती हा जगातला युनिक आहे, एकमेव आहे. फक्त तुमचं टॅलेंट जे आहे ते तुम्हाला ठराविक लेवलपर्यंत नेऊन ठेवतं. तुमच्याकडे असणारी जी हुशारी आहे ही काय करते तर तुम्हाला एका ठराविक लेवलपर्यंत नेऊन ठेवते. परंतु जर तुम्हाला टॅलेंटचा वापर करून जर यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला काही एक्स्ट्रा एफर्ट करावे लागतात. म्हणजेच काय तर तुम्हाला संघर्ष हा करावा लागतो. टॅलेंटच्या जोरावरती, हुशारीच्या जोरावरती तुम्ही ठराविक पात्रतेपर्यंत जाऊ शकता. परंतु जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल खरोखरच तर टॅलेंटच्या जोडीला संघर्ष करणं तुम्हाला अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणूनच संघर्ष करण्याला स्किल आहे असं म्हटलं गेलेलं आहे. संघर्ष करणं हे कौशल्य आहे असं म्हटलं गेलेलं आहे. पुढे अजून एका व्यक्तीचं मत जो आहे तो लेखक मांडतोय. हॉलिवूडचा जो ऍक्टर आहे विल स्मिथ, तो म्हणतो की टॅलेंट जे आहे म्हणजे हुशारी जी आहे ती आपल्याला नैसर्गिकरित्या मिळते. आपण हुशार जे आहोत हे नैसर्गिकरित्या असतो. परंतु स्किल जे आहे, कौशल्य जे आहे ते आपल्याला आत्मसात करावं लागतं. कौशल्य जे आहे ते मिळवावं लागतं. तासन तास आपल्याला प्रॅक्टिस करावी लागते. त्यावेळेच आपण काय होतं तर आपल्याला ते कौशल्य जे आहे ते मिळू शकतं. आणि अजून एक गोष्ट आहे प्रॉडिजी नावाची. प्रॉडिजीचा अर्थ आहे जन्मजातच हुशार असणे.
तर त्या सुद्धा लोकांना, जे लोक जन्मजातच हुशार असतात त्या लोकांना सुद्धा काय करावं लागतं, तर प्रॅक्टिस करावी लागते. त्यांचं कौशल्य जे आहे ते वाढवत राहावं लागतं. त्यासाठी त्यांना सतत प्रॅक्टिस करावी लागते. तर ही एक गोष्ट तिथं सांगितलेली आहे. त्याच्यानंतर पुढं सांगितलेलं आहे अजून एका एक शस्त्रक्रिया करणारा डॉक्टर आहे. त्या डॉक्टरची एक स्टोरी तिथे सांगितलेली आहे. वॉल्टर एडवर्ड डॅन्डी नावाचा अमेरिकेतला मेंदूवरती शस्त्रक्रिया करणारा एक डॉक्टर होता. आणि त्यानं ठरवलेलं होतं की प्रोस्टेरियर फोसा पार्शियल ट्रायजेमिनल रायझोटोमी नावाचं जे काही मेंदूचा आजार आहे, त्या आजारावरती शस्त्रक्रिया करायची आणि लोकांना नवीन जीवन प्रदान करायचं, असं त्यानं ठरवलेलं होतं. आणि त्यावेळी कुणाला सुद्धा वाटलं नव्हतं की ह्या आजारावरती जी मेंदूवरती होणारी शस्त्रक्रिया आहे ती शक्य असेल की नाही, हे कुणाला सुद्धा वाटलेलं नव्हतं. बऱ्याच जणांना वाटत होतं की ही शस्त्रक्रिया जी ती शक्य होणार नाही. परंतु वॉल्टर एडवर्ड डॅन्डी जे आहेत ते अतिशय निश्चयी मनाचे व्यक्ती होते. त्यांना वाटत होतं की आपण लोकांना काय करू शकतो, या आजारातून मुक्ती देऊ शकतो आणि नवीन जीवन प्रदान करू शकतो. आणि मग त्यांनी काय केलेलं आहे, तर अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया करायला सुरुवात केलेली आहे. आणि मग काय झालेलं आहे, तर त्यांनी ज्या शस्त्रक्रिया केल्या, परंतु पहिले 13 पेशंट ज्यांच्यावरती वॉल्टर एडवर्ड डॅन्डी यांनी शस्त्रक्रिया केल्या होत्या, ते पहिले 13 पेशंट मेलेले आहेत. म्हणजे आपल्या इथं आपण बघतो की डॉक्टरांकडून जरा जरी चूक झाली तरी लोक किती रागाला जातात किंवा काय काय करतात. मग या तर डॉक्टरचे पहिले 13 पेशंट मेलेले होते. म्हणजे किती विध्वंसक असा प्रकार घडलेला होता त्यांच्या हातून. आणि सर्व दोष त्यांना देण्यात आलेले आहेत. त्यांना सर्व स्तरातून समाजाच्या टीका जे आहेत, टीकेला सामोरं जावं लागलेलं आहे, त्रासाला सामोरं जावं लागलेलं आहे. परंतु ते अतिशय कणखर मनाचे व्यक्ती होते. आणि हे सगळ्या 13 वेळा जरी ते फेल झालेले असले तरी सुद्धा त्यांनी त्यांचा प्रयत्न जो आहे तो सोडलेला नाही. आणि ते एके दिवशी ती शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार करण्यामध्ये यशस्वी झालेले आहे. त्याने आता त्यांना मेंदूच्या शस्त्रक्रियेमधला सर्वोत्तम व्यक्ती असं गणलं जातं. म्हणजे त्यांनी सुरुवातीला सुद्धा अशा प्रकारे निगेटिव्ह माइंडसेट मधून ते गेलेले आहेत. 13 पेशंट मेल्यानंतर एखादा व्यक्ती जो आहे तो काय करतो, तर तो जो काही प्रयत्न आहे तो सोडून देऊ शकतो. परंतु त्यांनी तसा प्रयत्न सोडून दिलेला नाहीये. त्यांनी म्हटलेले आहेत की मला लोकांना दुसरं जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून द्यायची आहे या शस्त्रक्रियेच्या माध्यमातून. आणि मग ते 13 पेशंट त्यांचे मेल्यानंतर 14वा पेशंट जो आहे तो यशस्वीरित्या त्यांनी त्याच्यावरती शस्त्रक्रिया केलेली आहे त्यांच्या मेंदूवरती, आणि तो व्यक्ती जो आहे तो जगलेला आहे. आणि म्हणून त्यांचं नाव जे आहे ते सर्वात महत्वाचे जे डॉक्टर आहेत मेंदूवरती शस्त्रक्रिया करणारे, त्यांच्या यादीमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं आज. म्हणजेच काय, तर या स्टोरीवरून आपल्याला असं लक्षात येतं की आपल्याला किती जरी अडीअडचणी आल्या तरी सुद्धा आपण पुढे जात राहिलं पाहिजे. आपलं ध्येय जे आहे ते पूर्ण करण्याकडे आपण चालत राहिलं पाहिजे. बऱ्याच वेळा अशा प्रकारे फार मोठं यश मिळवलेल्या व्यक्तींना सुद्धा काय करावं लागतं, तर वाईट परिस्थितीला सामोरं जावं लागतं. आणि या वाईट परिस्थितीला सामोरं जाऊन सुद्धा ते व्यक्ती जे आहेत हे काय होतात, यशस्वी होऊ शकतात. जसं की आपले भारताचे माजी राष्ट्रपती जे आहेत डॉक्टर APJ अब्दुल कलाम, हे सुद्धा तमिळनाडूमध्ये रामेश्वरम जे गाव आहे त्या ठिकाणी एका छोट्या खेड्यातल्या कोळ्याच्या घरी जन्मलेले होते. ते सुद्धा एका साध्या शाळेत गेलेले होते. लहानपणी त्यांनी न्यूजपेपर टाकण्याचं सुद्धा काम केलेलं आहे. परंतु एवढ्या सगळ्या बिकट परिस्थितीतून सुद्धा त्यांनी काय झालेले आहे, तर जगातील एक सर्वोत्तम शास्त्रज्ञ ते बनलेले आहेत. भारताला त्यांनी आण्विक शक्ती प्रदान केलेली आहे. आणि त्यांचं जे युरोपियन युनियन पार्लमेंटमध्ये जे काही भाषण झालेले आहे त्याच्यासाठी त्यांना चांगला सन्मान मिळालेला आहे. कुणीही तिथं उभं राहून टाळ्या वाजवत नाही कोणाचं भाषण झाल्यानंतर, परंतु त्यांना तिथं उभं राहून टाळ्या त्यांच्या भाषणाला मिळालेल्या आहेत. तर अशा पद्धतीने त्यांनी एका साध्या कुटुंबातून ते आलेत, परंतु त्यांचं जे काही ध्येय आहे ते ध्येय त्यांनी साध्य करायचं सोडलेलं नाही. आणि अशा पद्धतीने ते मोठे व्यक्ती झालेले आहेत. लेखक आपल्याला प्रश्न विचारतो की तुम्हाला असं वाटतं का की ते रामेश्वरम मधून निघाले डायरेक्ट सायंटिस्ट झाले? त्यांच्यासाठी ते इतकं सोपं नव्हतं. एका छोट्याशा खेड्यातल्या छोट्याशा कुटुंबातल्या एका व्यक्तीने जागतिक स्तरावरचा वैज्ञानिक होणं आणि भारताचा 11वा पंतप्रधान होणं हे फार मोठी कामगिरी आहे. आणि त्याच्यासाठी त्यांना फार कष्ट करावे लागलेले आहेत असं लेखक म्हणतो. त्यांच्या उदाहरणातून आपल्याला ते दाखवून देतो. पुढे अजून एका फुटबॉलपटूचं लेखक जे आहे ते उदाहरण देतो. आता हे सगळं कशासाठी सांगतोय लेखक आपल्याला, तर कष्ट करणं किती महत्वाचं आहे. ग्राइंड म्हणजे कष्ट करणे, संघर्ष करणे किती महत्वाचं आहे. जरी तुमच्याकडे पैसा असला, बुद्धिमत्ता असली तरी सुद्धा तुम्हाला संघर्ष करणं किती महत्वाचं आहे हे तिथं त्यांनी सांगितलेलं आहे. तर पोर्तुगालचा जो फुटबॉलपटू आहे क्रिस्टियानो रोनाल्डो, हा सुद्धा एका गरीब कुटुंबातून आलेला.
तिची आई जी आहे ती स्वयंपाकीचं काम करायची, वडील जे आहेत हे एका फुटबॉल क्लबमध्ये किटमॅनचं काम करायचे. म्हणजे फुटबॉलचे जे काही खेळाडू आहेत त्या खेळाडूंचं किट ग्राउंडवरती नेऊन देणे आणि तिथून परत आणून बाजूला ठेवणे, अशा प्रकारचं काम त्याचे वडील करायचे. एका इंटरव्ह्यू मध्ये रोनाल्डोची आई सांगते की ज्यावेळी रोनाल्डो प्रॅक्टिससाठी जायचा, दिवस रात्र तो प्रॅक्टिस करायचा आणि एक चांगली संधी त्याला उपलब्ध झाली होती फुटबॉलपटू होण्याची, म्हणून त्याला घरापासून थोडंसं दूर राहावं लागलेलं आहे. तर तो घरापासून दूर गेला, तो थोडासा निराश झालेला आहे. त्याला मित्र बनवता येत नव्हते. म्हणजे तो त्याला थोडंसं वाटायचं की आपण हे सगळं सोडून द्यावं, परंतु त्याचा निश्चित दृढ निश्चय होता की त्यानं हे जे काही स्वतःचा आत्मविश्वास गमावलेला होता किंवा मित्र बनवता येत नव्हते, या सगळ्यावरती त्यानं काय केलेलं आहे तर मात केलेली आहे, या सगळ्यावरती विजय मिळवलेला आहे. आणि आज तो त्या खेळामधला, स्पोर्ट्स मधला, फुटबॉल मधला अतिशय नावाजलेला फुटबॉलपटू झालेला आहे. शेवटी त्याला पोर्तुगालच्या एका चांगल्या क्लब, फेमस क्लब जो आहे तो स्पोर्टिंग लिस्बन नावाचा, त्याच्या पहिल्या 11 खेळाडूंमध्ये त्याला जागा मिळालेली आहे. युरो 2004चा जो फुटबॉलचा कप होता, तर त्यासाठी तो पोर्तुगालकडून पहिल्या 11 प्लेअर मध्ये तो निवडला गेलेला आहे. त्यावेळी त्याचं वय फक्त 19 वर्ष होतं. 6 सप्टेंबर 2005 मध्ये पोर्तुगाल जो आहे तो रशिया बरोबर एका अतिशय निर्णायक मॅच मध्ये वर्ल्ड कप मध्ये खेळत होता जर्मनीमध्ये. आणि रोनाल्डो जो आहे तो सुरुवातीच्या 11 खेळाडूंमध्ये होता. अतिशय महत्वाचा खेळाडू होता. मॅच जी आहे ती अतिशय महत्वाची होती. परंतु मॅचच्या काही तास अगोदरच रोनाल्डोला घरून फोन आलेला आहे की त्याच्या वडिलांचा मृत्यू झालेला आहे. त्याच्या कोचने, त्याचा फुटबॉलचा जो कोच आहे त्याने त्याला सांगितलं की बाबा तू ही मॅच जी आहे ती सोडून तू घरी जाऊ शकतोस, तुझं जे काही कर्तव्य आहे मुलाचं ते करू शकतोस. परंतु रोनाल्डोनं नाकारलेला आहे. रोनाल्डो म्हणलेला आहे की मला ही मॅच जी आहे ती माझ्या वडिलांना समर्पित करायची आहे, त्यामुळे मी मॅच मध्ये खेळणार. जरी मॅच एंड झाली असली, ड्रॉ जरी झालेली असली, तरी रोनाल्डोला मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याला मिळालेला आहे, कारण त्यानं इतक्या उत्कृष्ट पद्धतीचा खेळ जो आहे तो तिथे त्या मॅच मध्ये केलेला आहे. आणि तर रोनाल्डो जो आहे तो जगातील सर्वोत्तम आणि सर्वात महागडा फुटबॉल पटू आहे. आपण ते आपल्या डोळ्यानं पाहिलेला आहे. एका लहान मुलानं रोनाल्डोला विचारलेलं आहे की मी तुझ्यासारखा कसा बनू, मला तुझ्यासारखं बनायचं आहे तर मी कसा बनू. त्यावेळी रोनाल्डोनं त्याला सांगितलेलं आहे की तुझी जी काही क्षमता आहे त्याच्यावरती विश्वास ठेव, कठीण परिश्रम कर, 100% योगदान दे तुला जे काही बनायचं आहे त्याच्यामध्ये, आणि स्वप्न बघ, कारण स्वप्न जे आहे ते नेहमी पूर्ण होतात, असं रोनाल्डोनं त्या मुलाला सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने रोनाल्डोचं एक एक्झाम्पल तिथे दिलेलं आहे, जसं त्यानं संघर्ष केलेला आहे. ग्राइंड या शब्दाचा अर्थ संघर्ष आपण या उदाहरणातून पाहिलेला आहे, तर तो पाहिलेला आहे. आणि शेवट करताना लेखक म्हणतो की जे काही असे प्रसिद्ध व्यक्ती आहेत हे त्यांच्या आयुष्यामध्ये नेहमी जुगार खेळतात. म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये आलेल्या ज्या काही घटना आहेत त्या घटनेचं रिस्क घेण्याचं ते काम करतात, आणि त्या रिस्क मधूनच ते काय होतात तर त्यांना जे मिळवायचं आहे ते आयुष्यामध्ये मिळवतात. यशाकडे जाणारा मार्ग जो आहे तो एकट्याने चालायचा मार्ग आहे. त्यामुळं लेखक म्हणतोय की तुम्ही एकट्याने चालायला शिकलं पाहिजे. ऍडमिशन घ्यायला आपण आई वडिलांबरोबर येतो, यशाचा मार्ग तर मग फारच अवघड आहे. आपण ऍडमिशन घ्यायला सुद्धा जायला घाबरतोय, परंतु हे जे काही सगळे अगोदरचे जे काही उदाहरणं सांगितलेले आहेत, हुसेन बोल्ट असेल, मोहम्मद अली असेल, वॉल्टर एडवर्ड डँडी असेल, रोनाल्डो असेल, लिओनेल मेसी असेल, एपीजे अब्दुल कलाम असतील, तर यांनी यशाकडे जाण्याचा मार्ग हा एकट्यानेच निवडलेला आहे आणि त्यांनी तो मार्ग एकट्यानेच चाललेले आहेत. सुरुवातीला फार कठीण वाटतं ते, किंवा नको नकोसं वाटतं, परंतु ज्यावेळी आपण यश संपादन करतो त्यावेळी आपल्याला केलेल्या सगळ्या कष्टाचं फळ मिळालं असं वाटत असतं. नॉलेज जे आहे ते काहीतरी गमवल्याशिवाय आपल्याला मिळत नाही, ज्ञान जे आहे ते काहीतरी गमवल्याशिवाय मिळत नाही. तुम्हाला कुठं ना कुठेतरी सुरुवात करणं असं गरजेचं आहे असं लेखक म्हणतो. तुम्हाला सुरुवातीला नकोसं वाटत असतं, परंतु तुम्ही उठायचं आहे, तयार व्हायचं आहे आणि कामाला लागायचं आहे असं लेखक म्हणतो. चुकीच्या गोष्टी केल्यानं आपण कुठं चुकलोय हे आपल्याला कळतं, परंतु जर गोष्टीच केल्या नाही तर आपल्याला आपलं चुकतंय कुठं हे कळणार नाही. म्हणून मी तुम्हाला पण सांगत असतो की तुमचं उत्तर चुकलं तर चुकू द्या, परंतु तुम्ही कुठं चुकलायत हे कळेल. जर तुम्ही उत्तरच सांगितलं नाही तर तुम्ही कुठं चुकताय हे तुम्हाला कळणार नाही. अशी एक गोष्ट सांगितली जाते की चुकीच्या गोष्टी केल्यानं आपल्याला लक्षात येते की आपल्याला कुठं जायचं नव्हतं आणि आपण कुठं गेलोय, परंतु जर आपण चुकीच्या गोष्टी केल्याच नाही तर आपलं चुकतंय कुठं हे कळणार नाही. म्हणून तुमचा जो कम्फर्ट झोन आहे, म्हणजे तुम्हाला जिथं बरं वाटतंय त्याच्यातून बाहेर पडायचं आहे. सध्या आपण
घरीच आहोत, बरं आहे, घरच्यांच्या सोबत राहतोय, व्यवस्थित चांगलं वाटतंय असं वाटतं. परंतु जर तुम्हाला आयुष्यामध्ये जर काय बनायचं असेल तर तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडलं पाहिजे. तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की जे काही आता प्रसिद्ध व्यक्तींची आपण जी काही कहाणी ऐकली थोडीशी, त्या सगळ्यांनी काय केलेलं आहे तर त्यांच्या आयुष्यामध्ये कुठं ना कुठंतरी कठीण परिस्थितीला सामोरं गेलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या कम्फर्ट झोन नुसार जर त्यांचं करिअर निवडलं असतं तर ते आज ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पोहोचू शकले नसते. परंतु त्यांनी त्यांचा कम्फर्ट झोन जो आहे म्हणजे जिथं त्यांना योग्य वाटतं तिथं न राहता रोनाल्डोनं त्याचं घर सोडलं, त्यामुळे तो चांगला फुटबॉलपटू बनू शकलेला आहे. अब्दुल कलाम जर रामेश्वरम मध्येच राहिले असते तर सायंटिस्ट झाले नसते. एडवर्ड डँडीनं जर सुरुवातीचे 13 पेशंट मेले म्हणून जर प्रयत्न करायला सोडून दिला असतं तर ते आज एवढे मोठे डॉक्टर झाले नसते. लिओनेल मेसी जो आहे त्यानं सुद्धा जर प्रॅक्टिस करणं सोडून दिलं असतं, संघर्ष करणं सोडून दिलं असतं तर तो आज त्या ठिकाणी पोहोचला नसता. तसंच उसेन बोल्ट जो आहे त्यानं जर प्रॅक्टिस केली नसती तर तो आज एवढं मोठं रेकॉर्ड बनवू शकला नसता. तर अशा प्रकारे हे जे काही लिजेंड आहेत, हे जे काही प्रसिद्ध व्यक्ती आहेत, त्यांनी काय केलेलं आहे तर स्वतःचा कम्फर्ट झोन जो आहे तो एक्सपांड केलेला आहे, कम्फर्ट झोन मधून बाहेर पडलेले आहेत आणि त्यांचं ध्येय पूर्ण करण्याकडे त्यांनी एक एक पाऊल टाकत गेलेले आहेत आणि त्याच वेळी ते यशस्वी झालेले आहेत. म्हणून तुम्ही सुद्धा उठायचं आहे, संघर्ष करायचा आहे. कधीही जे काही होप आहेत, जे काही आशा अपेक्षा आहेत, ज्या सोडून द्यायच्या नाहीयेत आणि यशस्वी व्हायचं आहे असं लेखकानं तिथं सांगितलेलं आहे. तर ग्राइंड हा शब्द आहे टू बिकम पॉलिश्ड, चकाकणे असा त्याचा शब्दशः अर्थ आपण घेतलेला आहे. परंतु आपण इथं संघर्ष असा त्याचा अर्थ देऊ शकतो. ऍडव्हर्सिटी हा शब्द आहे, त्याचा अर्थ आहे डिफिकल्ट सिच्युएशन, कठीण परिस्थिती. डॉमिनंट म्हणजे पॉवरफुल, प्रभावशाली. गॅम्बल्ड म्हणजे टू रिस्क लुझिंग समथिंग व्हॅल्युएबल टू अचीव समथिंग, म्हणजे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी एखादी अमूल्य वस्तू हरवणे किंवा जुगार खेळणे असं त्याला म्हटलं जातं. रेनाउंड, फेमस, प्रसिद्ध असा त्याचा अर्थ आहे. पेनीलेसचा अर्थ आहे विदाऊट मनी म्हणजे पैसे नसणे. अकम्प्लिश्ड म्हणजे सक्सीड इन डुईंग समथिंग, एखादी गोष्ट करण्यामध्ये यशस्वी होणे. त्यानंतर लेजेंडरीचा अर्थ आहे वेल नोन, प्रसिद्ध. त्यानंतर लिजेंड या शब्दाचा अर्थ आहे फेमस अँड इम्पॉर्टंट पर्सन, प्रसिद्ध व अतिशय महत्वाची व्यक्ती. आणि अनसर्टन्टीचा अर्थ आहे डाऊटफुल किंवा अननोन, अनिश्चितता. तर असे हे काही ठराविक शब्द आहेत जे आपण अर्थ बघितलेला आहे आणि धड्याचा मराठीमध्ये अर्थ पाहिलेला आहे. टॉपिक नंबर 2 आहे ग्राइंड नावाचा, ज्याचा आपण मराठीत अर्थ पाहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण थोडक्यात जी काही स्टोरी आपण पाहिलेली आहे किंवा जे काही हा लेसन पाहिलेला आहे त्या लेसन नुसार धड्याचं जे टायटल आहे ग्राइंड, याचा अर्थ संघर्ष असा होतो असं आपण पाहिलेलं आहे. ग्राइंड या शब्दाचा शब्दशः अर्थ दळणे किंवा बारीक करणे किंवा चकाकणे, पॉलिश करणे असा अर्थ शब्दशः होतो. परंतु धड्यांमध्ये जे काही स्टोरी दिलेल्या आहेत वेगवेगळ्या लोकांच्या, त्याच्यामधून आपल्याला हे समजलेलं आहे की संघर्ष हे एक टायटल या धड्याचं होऊ शकतं. तर संघर्ष हे टायटल आहे सुंदरेश्वरन सी नावाच्या लेखकानं लिहिलेलं आहे आणि तो काय म्हणतोय बघा. ड्रीम बिकॉज ड्रीम्स डू कम ट्रू इज रिपीटेडली सेड बाय एव्हरी लेजंड हु हॅज एच्ड हिज ऑर हर नेम इन द हिस्ट्री ऑफ टाइम. इतिहासामध्ये ज्या ज्या व्यक्तीनं सुवर्णाक्षराने स्वतःचं नाव कोरलेलं आहे, म्हणजे जो व्यक्ती प्रसिद्ध झालेला आहे, त्या व्यक्तीनं प्रत्येकाला हा सल्ला दिलेला आहे की तुम्ही स्वप्न बघा, कारण स्वप्न पूर्ण होतात. वी ऑल हॅव ड्रीम्स ऑफ मेकिंग इट बिग इन द एरिया वी आर इंटरेस्टेड इन. आपण सर्वजण स्वप्न पाहतो आणि अशी मोठी मोठी स्वप्न पाहतो की आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये रस आहे त्या क्षेत्रामध्ये आपण सर्वोच्च स्थानी जाऊ, अशी मोठी स्वप्न पाहतो. बिईंग द बेस्ट इन व्हॉट एव्हर वी डू, जे काय आपण करणार आहोत ते अतिशय चांगलं करणार, अशी स्वप्न आपली असतात. लिव्हिंग अ लाईफ सराउंडेड बाय लक्झुरी, अतिशय आरामदायी जीवन आपण जगणार असं आपलं स्वप्न असतं. एव्हरीथिंग ऑन दिस प्लॅनेट विदिन आवर रीच अँड द लिस्ट गोज ऑन, आणि या पृथ्वी तलावरती जे काही आहे ते सगळं आपल्याला मिळणार, अशा प्रकारची सगळी यादी जी आहे आपली स्वप्नांची तयार असते. ऍक्च्युअली इट डज नॉट एंड देअर, परंतु स्वप्न पाहणं इथंच सगळं संपतं असं नाही, म्हणजे स्वप्न पाहिलं म्हणजे पूर्ण होतं असं नाही. हॅव्हिंग अ ड्रीम इज ओनली हाफ अ बॅटल वन, आणि स्वप्न पाहणं म्हणजे अर्धी लढाई जिंकल्यासारखं आहे. द नेक्स्ट हाफ इज द मोस्ट इम्पॉर्टंट अँड क्रुशियल वन. आणि अर्धी लढाई जिंकल्यासारखं कधी होतं तर ज्यावेळी आपण स्वप्न पाहतो त्यावेळी आपण अर्धी लढाई जिंकलेली असते, परंतु पूर्ण लढाई केव्हा जिंकतो आपण तर पुढचा जो भाग आहे, नेक्स्ट भाग जो आहे, नाण्याची दुसरी जी बाजू आहे ती ज्यावेळी आपण करू त्यावेळी आपण खऱ्या अर्थानं आपलं स्वप्न पूर्ण केलेलं आहे किंवा खऱ्या अर्थानं आपण पुढे गेलेलो आहोत, यशस्वी झालेलो आहोत असं आपण म्हणू शकतो. दुसरा भाग जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे आणि अतिशय
क्रुशियल आहे तो म्हणजे काय, तर दॅट इज रॅडिकल ऍक्शन, म्हणजेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी करावी लागणारी कृती, ती अतिशय महत्वाची आहे असं म्हणतो. ऍज महर्षया सेज, इट टेक्स व्हॉट इट टेक्स टू बिकम व्हॉट यू वॉन्ट टू बिकम. जसं महर्षया म्हणतो की तुम्हाला जे काही बनायचं आहे ते बनण्यासाठी तुम्हाला काही ना काहीतरी त्याग करावा लागतो. द ओनली वे इज टू वर्क युअर वे अप वन स्टेप ऍट अ टाइम, देर इज नो अदर वे. आणि जर यश तुम्हाला संपादन करायचं असेल तर एकच मार्ग आहे, तो म्हणजे काय, तर तुमच्या ध्येयाकडे एक एक पाऊल टाकत चालत राहणे, ध्येयासाठी तुमच्या सतत काम करत राहणे, ध्येयपूर्तीसाठी काम करत राहणे. तिकडे दुसरा कोणताही मार्ग नाही. तुम्ही तुमचे ध्येय साध्य करत असताना दुसऱ्या कोणत्याही मार्गाने साध्य करू शकत नाही. तुम्हाला तुमचं ध्येय पूर्ण करण्यासाठी थोडं थोडं कार्य रोजच्या रोज करत राहावं लागणार आहे. तर असं हे पहिल्या उतार्यामध्ये तो पहिल्या पॅरेग्राफमध्ये लेखक म्हणतोय की जे काही प्रसिद्ध व्यक्ती आहेत त्या प्रत्येक प्रसिद्ध व्यक्तीनं ज्यानं ज्यानं आपलं नाव इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरानं कोरलेलं आहे त्यानं प्रत्येकाला असा सल्ला दिलेला आहे की तुम्ही स्वप्न पहा, कारण स्वप्न जे आहे ती पूर्ण होतात. आपण सुद्धा अशी स्वप्न पाहतो, मोठी मोठी स्वप्न पाहतो की माझ्याकडे हे असेल ते असेल, मी हे करेन ते करेन, माझ्याकडे असं आरामदायी जीवन असेल, माझ्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी कमवेन त्या गोष्टी कमवेन, आणि यादी जी आहे ती आपल्या स्वप्नांची फार मोठी असते. परंतु स्वप्न पाहिलं म्हणजे सगळं मिळालं असं नाही. स्वप्न पाहिल्यानंतरचं काम जे आहे, स्वप्न पूर्ण करण्यासाठी करावी लागणारी क्रिया, ती अतिशय महत्वाची आहे असं लेखक म्हणतो. एका व्यक्तीचं मत सुद्धा लेखक तिथं मांडतो की तुम्हाला जर काही बनायचं असेल तर तुम्हाला जे काही बनायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला काही ना काहीतरी त्याग करावा लागणार आहे. तुमच्या यशाकडे जाण्याचा मार्ग जो आहे तो तुम्ही स्वतः चालायचा आहे, एक एक पाऊल टाकत पुढे जायचं आहे, त्याला दुसरा कुठलाही मार्ग नाही. Everyone has big dreams and high hopes, but when the time comes to act towards realizing the dream, fear creeps in mind and all type of self-limiting questions flood our mind. प्रत्येकाची फार मोठी स्वप्न असतात, फार मोठ्या अपेक्षा असतात, आणि ज्यावेळी ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी करावी लागणारी कृती करायची वेळ येते किंवा ज्यावेळी त्या आशा अपेक्षा पूर्ण करायसाठी कृती करायची ज्यावेळी वेळ येते त्यावेळी मात्र आपल्या मनामध्ये भीती निर्माण होते. वेगवेगळे शंका ज्या आहेत वेगवेगळ्या त्या आपल्या मनामध्ये घर करतात, शंका ज्या आहेत आपल्या मनामध्ये निर्माण होतात. आता त्या शंका कोणकोणत्या प्रकारच्या असतात किंवा ते प्रश्न कोणकोणत्या प्रकारचे असतात, तर व्हॉट इफ आय एंड पेनीलेस, जर माझ्याकडचे सगळे पैसे संपले, म्हणजे मी भिकारी झालो, माझं दिवाळं निघालं तर काय होईल. व्हॉट इफ आय फेल सो बॅडली दॅट आय रिग्रेट फॉर इट माय एंटायर लाईफ, जर समजा मी फेल झालो तर मला आयुष्यभर पश्चाताप करण्याशिवाय दुसरं काही राहणार नाही. अँड द मोस्ट डॉमिनंट अँड कॉमन वन बीइंग व्हॉट इफ आय बिकम अ लाफिंग स्टॉक अँड एंड अप एम्बॅरेसिंग माय फॅमिली एटसेट्रा. आणि सर्वात महत्वाचा विषय प्रश्न जो मनात निर्माण होतो ज्यावेळी आपल्याला आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण कार्य करतो, त्यावेळी सर्वात महत्वाचा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण काय होतो, तर लोक काय म्हणतील, किंवा जर समजा मी अनसक्सेसफुल झालो, अयशस्वी झालो, तर लोक माझ्यावरती हसतील, माझं कुटुंब जे आहे त्याला कुटुंबाला लाज वाटेल अशा गोष्टी काही घडू शकतात, किंवा त्यांना लाज वाटेल असं माझ्या हातून काहीतरी घडू शकतं जर मी अपयशी झालो तर. म्हणजे लोक काय म्हणतील या प्रश्नाला आपण जास्त घाबरत असतो. तर लेखक म्हणतो सच क्वेश्चन्स पॉप अप इन वीक माइंड, असे जे प्रश्न आहेत ते नेहमी कमकुवत मनाच्या व्यक्तीमध्ये, कमकुवत मनाचा जो व्यक्ती असतो त्या व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण होतात. म्हणजे माझ्याकडे जे पैसे संपले तर काय होईल, किंवा लोक माझ्यावरती हसले तर काय होईल, किंवा मी जर अपयशी झालो तर आयुष्यभर मला पश्चाताप करण्या वाचून काही राहणार नाही, असे जे काही प्रश्न आहेत हे लेखक म्हणतो की कमकुवत मनाच्या व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण होतात असतात. ड्यू टू दीज सेल्फ लिमिटिंग बिलीफ्स वी डोंट इवन स्टार्ट टू टेक द फर्स्ट स्टेप टुवर्ड्स आवर ड्रीम. आणि असे जे प्रश्न मनामध्ये निर्माण होतात की मी हे करू शकेल का, मला जमेल का, किंवा जर मी अपयशी झालो तर मला पश्चाताप करण्याशिवाय काही राहणार नाही, किंवा लोक काय म्हणतील, लोक माझ्यावरती हसतील, हे जे प्रश्न आहेत या प्रश्नामुळे काय करतो तर आपण आपल्या ध्येयाकडे वाटचाल करायचं सोडून देतो. आपलं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्याकडे चालायला आपण स्वप्न पूर्ण करण्यासाठी करावी लागणारी कृती जी आहे ती करणं आपण सोडून देतो असं लेखक म्हणतो. तर पुढं लेखक सांगतोय बघा, येस यू माइट नॉट हॅव अ ग्रेट स्टार्ट बट इन ऑर्डर टू बिकम ग्रेट यू नीड टू स्टार्ट. बरोबर आहे, तुमची सुरुवात जी आहे ती काय फार मोठी चांगली होणार आहे असं नाही, पण तुम्हाला जर महान बनायचं असेल, तुम्हाला जर प्रसिद्ध बनायचं असेल, तुम्हाला जर यशस्वी बनायचं असेल तर तुम्ही कुठं ना कुठं तरी सुरुवात करणं गरजेचं आहे. यू नीड टू गेट गोईंग इवन इफ यू डोंट फील लाईक इट. जरी तुम्हाला नको नकोसं वाटत असलं तरी सुद्धा यशाकडे तुम्हाला वाटचाल ही करावीच लागणार आहे. जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या ध्येयाकडे वाटचाल जी आहे ती तुम्हाला करावीच लागणार आहे जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर. द वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर फॉर स्प्रिंटिंग उसेन बोल्ट 100 meters in 9.58 seconds
shared in an interview what goes through his mind sometimes when he is in practice session completely exhausted. जागतिक कीर्तीस प्रस्थापित केलेला जो आहे रनिंग मधला उसेन बोल्ट, ज्यानं 100 मीटर 9.58 सेकंदामध्ये पार केलेला आहे, त्याने एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलेलं आहे की ज्यावेळी तो प्रॅक्टिस करत असताना दमलेला असतो त्यावेळी त्याच्या मनामध्ये काय विचार चालू असतात. तर त्याच्या मनामध्ये काय विचार चालू असतात, दमलेला असताना, प्रॅक्टिस करत असताना, धावण्याची प्रॅक्टिस करत असताना दमलेला असताना त्याच्या मनामध्ये काय विचार चाललेले असतात त्यानं ते एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलेलं आहे. तो म्हणतो की माझ्या मनामध्ये काय विचार चाललेले असतात, तर ऍट दॅट मोमेंट यू जस्ट वॉन्ट टू स्टॉप, यू जस्ट वॉन्ट टू गिव्ह अप राईट देअर, टू हेल विथ दिस, आय जस्ट वॉन्ट टू गो होम. तर तो म्हणतो की माझ्या मनामध्ये असे विचार चाललेले असतात, ज्यावेळी मी प्रॅक्टिस करत असतो त्यावेळी माझ्या मनामध्ये असे विचार येतात की हे सगळं इथंच थांबवावं, हे सगळं इथं सोडून द्यावं, जाऊ दे मातीत तिकडं सगळं, आपण घरी जाऊयात, असे विचार माझ्या मनामध्ये चालू असतात, असं उसेन बोल्ट म्हणतो. समटाइम्स वेन यू गेट अप फ्रॉम द बेड you know what type of training is planned for you today. It's like, oh god, I don't want to go today but I have to go. आणि मग तो म्हणतो की काही वेळा तुम्ही ज्यावेळी बेडमधून उठता, काही वेळा ज्यावेळी तुम्ही दिवसाची सुरुवात करता, त्यावेळी तुमच्या लक्षात येते की आज आपल्याला कशा प्रकारचं ट्रेनिंग आहे, आणि मग त्या ट्रेनिंगचं जी काही पद्धत आहे ती जर आठवली तर मग उसेन बोल्ट म्हणतो की माझ्या मनामध्ये असे विचारायचे की अरे देवा, आज जायलाच नको तिकडं, जाऊ दे तिकडं. परंतु नंतर परत मनात असा विचारायचं की नाही, आपण तिथे गेलंच पाहिजे. आणि हा जो शेवटचा त्याच्या मनामधला विचार आलेला आहे, त्यामुळं दॅट मेक्स हिम व्हॉट ही इज टुडे. त्या एका विचारामुळे, म्हणजे अगोदरचे सगळे विचार जे आहेत ते नकारार्थी आहेत. आय जस्ट वॉन्ट टू स्टॉप, जस्ट वॉन्ट टू गिव्ह अप राईट देअर, जस्ट वॉन्ट टू गो होम, समटाइम्स यू गेट अप फ्रॉम बेड, व्हॉट टाइप ऑफ ट्रेनिंग इज प्लॅन्ड फॉर यू, ओ गॉड आय डोंट वॉन्ट टू गो देअर. तर हे सगळे विचार जे आहेत ते नकारात्मक आहेत. परंतु शेवटचा जो विचार त्याच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे तो काय आहे, तर बट यू हॅव टू गो, नाही तुला गेलंच पाहिजे. या विचारामुळं तो आज एक महान धावपटू जो आहे तो बनू शकलेला आहे. Even the people you look up to and admire go through this negative process, but they take the step and move forward in spite of this negative mindset. आणि मग लेखक पुढे म्हणतो की ज्या लोकांकडे तुम्ही आदर्श व्यक्ती, तुमचा आदर्श म्हणून पाहता, ज्या व्यक्तीला तुम्ही स्वतःचा आदर्श मानता, अशा सुद्धा व्यक्ती काय झालेल्या आहेत, तर अशा नकारात्मक विचारसरणीतून गेलेले आहेत. परंतु त्यांनी नकारात्मक विचारसरणी बाजूला ठेवून एक एक पाऊल त्यांचं ध्येय पूर्ण करण्याकडे ते टाकलेलं आहे आणि या निगेटिव्ह माइंडसेट मधून ते बाहेर पडलेले आहेत. दॅट मेक्स देम अ लेजंड. आणि म्हणून ते तुमचे आदर्श बनलेले आहेत, प्रसिद्ध व्यक्ती बनलेले आहेत. म्हणजे तुम्हाला जे व्यक्ती तुमचा आदर्श वाटतात त्या व्यक्तींच्या मनात सुद्धा असे नकारात्मक विचार आलेले होते. त्यांनी मात्र ते नकारात्मक विचार बाजूला सारलेले आहेत, सकारात्मक विचारांनी ते पुढे गेलेले आहेत, त्यांचं ध्येय पूर्ण केलेलं आहे आणि म्हणून ते प्रसिद्ध व्यक्ती झालेले आहेत आणि म्हणून ते तुमचे आदर्श आहेत, असं लेखक म्हणतो. बॉडी सेज स्टॉप, आय एम टायर्ड, माइंड सेज आय कांट एनीमोर, बट हार्ट सेज यू स्टील हॅव अ गोल टू अचीव अँड यू गो बॅक टू द वर्क दॅट इज ग्राइंड. आपलं शरीर म्हणत असतं की मी दमलेलो आहे, नको. मन सुद्धा म्हणत असते की मला कंटाळलेला आहे, नको. परंतु तुमचं हृदय तुम्हाला सांगत असते की नाही, तुमचं ध्येय अजून पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे तुम्ही काय केलं पाहिजे, तर तुमचं ध्येय पूर्ण करण्यासाठी जे काही काम करायचं आहे ते तुम्ही काम केलंच पाहिजे. आणि ज्यावेळी मग तुम्ही ध्येयपूर्तीसाठी जे ठरवलेलं काम आहे ते ज्यावेळी करता, तर या सगळ्या गोष्टींना ग्राइंड असं म्हटलं जातं, म्हणजे संघर्ष असं म्हटलं जातं. मनामध्ये एक विचार नकारार्थी असतो, एक विचार होकारार्थी असतो. तर याच्यातला हा जो संघर्ष आहे त्याला ग्राइंड असं म्हटलं जातं. इझियर सेड दॅन डन, बोलणं सोपं आहे करण्यापेक्षा. बट इन ऑर्डर टू बी ग्रेट यू मस्ट स्टार्ट. पण जर तुम्हाला महान व्हायचं असेल, मोठं व्हायचं असेल, प्रसिद्ध व्हायचं असेल, तर तुम्ही कुठं ना कुठं तरी तुमचं ध्येय पूर्ण करण्याकडे वाटचाल करायला सुरुवात करणं गरजेचं आहे. यू नीड टू प्रॅक्टिस दिस ग्राइंड माइंडसेट डे इन अँड डे आउट. तुम्हाला हा जो ग्राइंड माइंडसेट आहे, म्हणजे मनातला जो संघर्ष आहे, तो तुम्हाला दिवस रात्र त्याला सामोरच जावं लागणार आहे. तुम्हाला एक मन म्हणत असेल की नको हे करायला नको, दुसरं मन म्हणत असेल की नाही हे आपण केल्याशिवाय यशस्वी होणार नाही. ही जी मनातली द्विधा अवस्था आहे, हा जो मनातला संघर्ष आहे, याला तुम्हाला दररोज तोंड द्यावंच लागणार आहे. येस, इट इज गोइंग टू बी फोर्स्ड अँड इट डज नॉट सीम नॅचरल ऍट द इनिशियल स्टेजेस. होय, सुरुवातीला ते वाटत असेल की आपल्यावरती कोणीतरी जबरदस्ती केलेली आहे हे करण्यासाठी, किंवा सुरुवातीच्या काही स्टेजेसमध्ये हे आपल्याला नको नकोसं सुद्धा वाटेल. परंतु तुम्ही जर तिथं सोडून दिलं तर यशस्वी होणार नाही. तुम्ही जर तिथून पुढे तसंच जर चालत राहिलात सकारात्मक दृष्टीनं, नाही हे आपण केलं पाहिजे, हे आपल्याला यश मिळवण्यासाठी गरजेचं आहे, तरच तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकता, असं लेखक म्हणतो. यू नीड टू डिग इन डीप अँड कीप ग्राइंडिंग इवन आफ्टर यू गेट टायर्ड. तुम्हाला कठीण परिश्रम करावेच लागणार आहे. तुम्ही किती जरी दमलेला असला तरी सुद्धा तुम्हाला संघर्ष हा करावाच लागणार आहे आणि मगच तुम्ही यशस्वी होऊ शकता. पुढे त्यांनी मग बॉक्सिंग लेजंड मोहम्मद अलीचं उदाहरण दिलेलं आहे.
बॉक्सिंग लेजंड मोहम्मद अली वॉज आस्क्ड हाऊ मेनी सिटअप्स डू यू डू एव्हरी डे. तर बॉक्सिंग लेजंड जो आहे मोहम्मद अली त्याला विचारण्यात आलेला आहे की तुम्ही दररोज किती उठाबशा करता. मोहम्मद अली रिप्लाइड, मोहम्मद अली म्हणालेले आहेत, आय डोंट काउंट माय सिटअप्स, मी माझे उठाबशा मोजत नाही. आय ओनली स्टार्ट काउंटिंग वेन इट स्टार्ट्स टू पेन, दॅट इज व्हॉट रिअली काउंट्स. आणि मग तो म्हणतो की मी उठाबशा काढत असताना कधीच मोजत नाही, परंतु ज्या क्षणी माझे पाय दुखायला लागतील तिथून पुढे मी किती काढतो हे माझ्यासाठी महत्वाचं आहे, त्यामुळे मी तिथून पुढे उठाबशा ज्या आहेत ह्या मोजायला सुरुवात करतो. देर इज नो सच थिंग कॉल्ड इझी सक्सेस, सहजासहजी मिळणारं यश अशी कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही असं मोहम्मद अली म्हणतात. अँड द फेमस ओव्हरनाईट सक्सेस डज नॉट एक्सिस्ट, आणि एका रात्रीत मिळणारं यश अशी गोष्ट कोणतीही अस्तित्वात नाही असं मोहम्मद अली म्हणतात. पुढं बार्सिलोना अर्जेंटिना स्टार फॉरवर्ड लिओनेल मेस्सीचं एक्झाम्पल आहे. बार्सिलोना अँड अर्जेंटिना स्टार फॉरवर्ड लिओनेल मेस्सी 4 times वर्ल्ड प्लेयर ऑफ द इयर वन्स सेड, त्याने एकदा म्हटलेलं आहे, लिओनेल मेस्सी एकदा म्हटलेलं आहे, इट टुक मी 19 years टू बिकम अन ओव्हरनाईट सक्सेस. एका रात्रीत यशस्वी होण्यासाठी, एका रात्रीत प्रसिद्ध होण्यासाठी मला 19 वर्षाचा कालावधी लागलेला आहे. म्हणजेच काय, यू नीड टू प्रॅक्टिस, यू नीड टू पुश फॉरवर्ड इवन इफ यू डोंट फील लाईक इट. तुम्ही प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. तुम्हाला जरी नको नकोसं वाटत असलं तरी सुद्धा तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करणं गरजेचं आहे. इट इज सॅक्रिफाईस डे इन अँड डे आउट. हा दिवस रात्र केलेला जो त्याग आहे त्याच्यानंतरच तुम्ही यशस्वी झालेला आहात. सॅक्रिफाईस इज मस्ट इफ यू वॉन्ट टू सक्सीड. जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही त्याग करणं गरजेचं आहे. जसं तुम्ही आता आळस करता अभ्यासाला कारण नकोसं वाटतंय, पण तो जर आळस झटकून तुम्ही जर आज काम केलं तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी होणार आहात. हाच एक मेसेज आपल्याला या धड्यामधून देण्यात आलेला आहे. एव्हरीवन इन दिस वर्ल्ड इज टॅलेंटेड. प्रत्येक व्यक्ती जगातला हा हुशार आहे. दॅट इज वाय एव्हरीवन इज युनिक. म्हणून प्रत्येक व्यक्ती हा एकमेव आहे. बट युअर टॅलेंट कॅन टेक यू ओनली टू अ सर्टन लेवल. तुमची जी हुशारी आहे तुम्ही एका ठराविक लेवल पर्यंत जाऊ शकता तुमच्या हुशारीनं. इन ऑर्डर टू ग्रो पास्ट युअर टॅलेंट यू नीड टू पुट इन एक्स्ट्रा एफर्ट. परंतु तुमच्या टॅलेंटच्या पेक्षा जर तुम्हाला अधिक काही करायचं असेल, तुमच्या टॅलेंटच्या पेक्षा अधिक काही जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला काही एक्स्ट्रा एफर्ट, अधिक प्रयत्न तुम्हाला करावे लागणार आहेत. दॅट इज यू मस्ट ग्राइंड. आणि ते अधिकचे प्रयत्न म्हणजे काय आहे तर संघर्ष. तुम्हाला संघर्ष जो आहे तो करावा लागणार आहे. टॅलेंटच्या जोरावर तुम्हाला सगळंच मिळेल असं नाही, परंतु टॅलेंटच्या सोबतीला जर संघर्ष असेल, तुमच्या मनामध्ये संघर्ष करण्याची तयारी जर असेल तर तुम्हाला जगातल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मिळू शकतात. दॅट इज वाय इट इज कॉल्ड स्किल. आणि म्हणूनच संघर्ष करणं हे कौशल्य आहे. द हॉलिवूड स्टार ऍक्टर विल स्मिथ सेड, हॉलिवूडचा जो ऍक्टर आहे तो म्हणालेला आहे, विल स्मिथ जो आहे तो म्हणालेला आहे, टॅलेंट इज व्हॉट यू गॉट नॅचरली. हुशारी जी आहे ती तुम्हाला, स्किल इज गॉट बाय आवर्स अँड आवर्स अँड आवर्स ऑन बीटिंग ऑन युअर क्राफ्ट. परंतु कौशल्य जे आहे हे तासन तास केलेल्या कष्टाचं फळ असतं. तुम्हाला हुशारी जी आहे, बुद्धिमत्ता जी आहे ती तुम्हाला जन्मजातच मिळते, परंतु कौशल्य हे जन्मजात मिळत नाहीत. कौशल्य मिळवण्यासाठी तासन तास तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते, तेव्हाच तुम्हाला काय होतं तर कौशल्य मिळतं. देर इज अ टर्म कॉल्ड प्रॉडिजी. अजून एक संकल्पना आहे प्रॉडिजी नावाची. प्रॉडिजी या शब्दाचा अर्थ आहे जन्मजात हुशार असणे. असे सुद्धा व्यक्ती आहेत जे जन्मजात हुशार आहेत समाजामध्ये. इवन दे नीड टू प्रॅक्टिस अँड होन देअर स्किल्स. परंतु त्यांना सुद्धा त्यांचे जे काही कौशल्य आहे ते सतत अपग्रेड ठेवावं लागतं. त्यांना त्याच्यासाठी सतत प्रॅक्टिस करावी लागते. म्हणजे फक्त हुशारीच्या जोरावरती तुम्ही सगळं मिळवता असं नाही, तर हुशारीच्या सोबतीला तुम्हाला संघर्ष करण्याची तयारी असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता. तर इथं आपण पहिल्या पार्टसाठी थांबूयात. पुढचा पार्ट जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला, उद्याच्या लेक्चरला बघूयात.